श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थांची भक्ती करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते आणि त्यामुळेच भाग्यवंत लोकच स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात. ज्या लोकांना साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी भक्ती करण्यासाठी निवडलेला आहे आणि त्यामुळेच प्रत्येक स्वामी भक्त हा खूप भाग्यवंत आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ आपल्या जवळ घेतात, एकदा अनुभव द्यायला सुरुवात झाली की स्वामी पावलोपावली आपल्या भक्तांना अनुभव हे नक्कीच देत असतात. फरक मात्र एवढा असतो की काही लोकांना श्री स्वामी समर्थांचे अनुभव पटकन येतात तर काही लोकांना स्वामींचे अनुभव यायला उशीर लागत असतो. परंतु जो कोणी स्वामींच्या सेवेमध्ये येतो तर त्याच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे नक्कीच करत असतात. फरक मात्र तेवढाच असतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांची सेवा केलेली कधी सुद्धा वाया जात नाही. जशी जमेल त्या पद्धतीने सेवा करायची आहे. स्वामी तुम्हाला कधीच म्हणत नाही की तुम्ही कर्म करू नका, फक्त सेवा करा. परंतु स्वामी नेहमी आपल्या भक्तांना हेच म्हणत असतात की तुम्ही अगोदर कर्म करा, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि कर्म करत करत तुम्ही नामस्मरण करा, सेवा करा. जशी तुम्हाला घडेल त्या पद्धतीने सेवा करायची आहे. फक्त सेवा करत असताना मनापासून मनोभावे केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचत असते. आणि अशाच एका भाग्यवंत स्वामी भक्तांचा आज आपण अनुभव शेअर करणार आहोत. तर त्या आजचा अनुभव एका ताईंचा अनुभव आहे आणि त्या ताई या तुळजापूरमधील राहणाऱ्या आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी त्यांना भरपूर अनुभव दिलेले आहेत. अगदी त्यांचं विस्कळलेलं आयुष्य स्वामींनी चांगल्या मार्गावरती तर लावलेलंच आहे, परंतु पावलोपावली त्यांच्यावरती आलेले संकटांपासून स्वामींनी त्यांना दूर केलेलं आहे. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये कोणते संकट आले होते, त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं होतं, तर स्वामींनी कोणकोणते चमत्कार केलेले आहेत, चला तर जाणून घेऊया त्या ताईंच्या शब्दामध्ये. ताई सांगायला सुरुवात करतात. समर्थ. कालच आपण बोललो होतो ना मुलासाठी. ते मुलगा काय केला, काल मोठ्या मुलाच्या मोबाईलवर पैसे पाठवला आणि म्हणलं आई मी 6 महिन्यांनी येतो, आता येत नाही. अरे वा. स्वामी आईला म्हणलं मी बघ माय तूच काय तर कर. आणि ती झालं बरं का ताई. आणि आज एक अजून काय परिस्थिती आली मला सांगू का? आज काय केलं मी, आता वरव्याचं दूध बंद झाल्यामुळं दूध पिशवी आणली एक आणि 2 दुधा, मग एक आपले असे देव आहेत ना, अंबाबाई देवी, सगळ्या देवीला कुठल्या देवाला एक वाटीत दूध ठेवलं, आपल्या स्वामी आईला एक वाटीत ठेवलं बरं का. एक दूध ठेवलं, देवपूजा सगळे माझं सगळं आटपलं, तारक मंत्र जपमाळ सगळं झालं, दूध ठेवला, प्रसाद. मी सारखं म्हणायचं स्वामी आहे प्रसाद ग्रहण कर, मी कामाला जाते, माझा असेल तसा साखरेचा दुधाचा काही बी असू दे. मग मी असं ठेवले आणि थोड्या वेळ गेले, बघते तर एका वाटीत दूध आणि स्वामी आईच्या वाटीतलं दूध सगळं संपलं, नको थोडा वाटी कडला आली. आता उंदरानं ती उंदीर म्हणा पाल म्हणा खाली पडली असते का नाही कडला आल्या. आणि पडली नाही ना. बघते असं फोटो आहे मोठा, लय मोठा फोटो आहे देवाऱ्याच्या काय हॉलमध्ये आणि एक पितळची मूर्ती आहे माझ्याकडे. मग फोटोला बघते असं तर त्यांच्या मिशाला लागले थोडं. बापरे, फोटो काढला का ताई तुम्ही? अहो माझ्या लक्षात नाही कामावून मी काय सांगायले, फोटो काढून जर असं शेअर केला असताना तुम्ही सुद्धा त्याच्यात पुन्हा तुम्हाला फोटो पाठवल्यावर तुम्ही बरोबर ती शेअर केली. फोटो काढायचा नव्हता, खूप लोकांना दर्शन पण झालं असतं ना. बघा की जरी अजून मी स्वामी यायची माझ्या असून स्वामी मी माझी भरपूर श्रद्धा अजून मी जास्त जरी कशाला तसं जरी राहिलं तरी मी फोटो काढून घेतेच बघा. मग असं झालं म्हणता तुम्हाला, मला खरं मी काल किती माझ्या डोळ्याला पाणी आलं मुलासाठी बी. मुलानं मग 2000 होईना, आई म्हणला मी आता ह्या महिन्यात कपडे इथे घेतलेत, मला तुला 2000 भाऊच्या मोबाईल मोठ्या मुलाच्या पाठवले. बरं बाबा म्हणलं तुम्हाला सांगते परत आज दुधाचा ती प्रसाद
काय ना काय मी ठेवते बाई, माझ्याच्यानं असेल तसं. तू लोक म्हणते माझा प्रसाद ग्रहण केला, मी बघते तर भात नव्हता, त्या भाताचा शीत लागला होता त्यांच्या तोंडाला गालाला, म्हणते का माझं आज झालं बघा ताई. अरे वा. एवढं बघ मी काय म्हणायला लागली, एवढी श्रद्धा आणि एवढं मला खरी प्रचिती आली. आणि ती झालं बरं का, आता ती एक झालं. आणि काय झालं, आता दिवसभर काम केलं आणि मग अशी भाकरी चपातीची ऑर्डर आली कामावर. मग 8-9 भाकरी केल्या, 5-7 चपात्या केल्या आणि असं करून गॅस बंद करून अजून हातच वळलाय तर इकडे सरकले तर तुम्हाला सांगते बंद पडा केला, फसफस पाईप चिरला, सगळ्या ह्याच्यात दूर झाला. मी असं सरकले तर बंद करून आणि चालूवर तर माझं आज काय झालं तर पण माझ्या स्वामीने कसलं वाचवलं बघा. अरे बापरे. अहो मला अजून वाटलं माझ्या स्वामी. मी काय करते माहितीये का, माझ्या गळ्यात बी तसले त्यांचं ताईत आहे, म्हणजे ती त्यांचं अशी मूर्ती एकीकडे दत्त आहे आणि एकीकडे स्वामीची आहे, असलं ती आणलेलं आहे अक्कलकोटहून. आणि विभूती मी पिशवीत टाकून घेऊन येत असते. अरे वा. आणि मी पिशवी माझ्या जवळ ठेवली भाकरी चपाती करताना, तुम्हाला खोटं सांगत नाही, पाईप चिरलाय का आता पाईप बसवा लागली ती, असं आपण हात वरला मी घुसला सुद्धा नाही, असं सरकले बंद करून तर फस. मला वाटलं बाई फ्रीज आहे इथं मोठं फ्रीजचा तर बर्फाचा धूर निघालाय काय की तसला. आणि बघते तर फस आवाज, आहो म्हणलं इकडं वस्तात लोकांना ती म्हणलं अहो कसलं झालं हो का बघा म्हणलं, तर बघितलं तर पाईप चिरलेला बंद करून, नाही तर आज कसला स्फोट झाला असं मला किती स्वामीने वाचवलं बघा. पाठीशी आहेत हो स्वामी, म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. बघा भिवू नको मग मी तुझ्या पाठीशी आहे म्हणलेलं की बरोबर वाटतंय बरं का ताई. मग ते उगाच म्हणत नाही ताई, आपल्या भक्तांच्या पाठीशी असतातच म्हणूनच म्हणतात ना. हा बरोबर आहे, म्हणून तर त्यांचं ती वाक्य कसं बघा एवढं अंगावर काटा यासारखं आहे, भिवू नको मी तुझ्या पाठीशी म्हणल्यासारखं. खरं सांगते बघा एवढं अंगावर काटा यायला माझ्या आता सांगताना सुद्धा एवढं मला भिवायला लागले. पण मला खरंच माझ्या स्वामीची एवढी प्रचिती बघा, कालच्या काल त्यानं कसं म्हणला, आज त्यांनी प्रसाद माझा ग्रहण केला आणि गॅस मला किती वाचवलं ताई. हो ना हो ना. केवढ्या मोठ्या संकटातून स्वामींनी वाचवलं. एवढ्या मोठ्या संकटातून मला स्वामीने वाचवलं. आणि तुम्हाला सांगते माझा पाय मोडल्यावर मला 1 महिन्यात मी चालले तर मी तुम्हाला तेव्हा म्हणलं नाही का डॉक्टरने अजब केलं, माझं पेशंट 6 महिने चाललं नाही, तुम्ही कसं काय, तर मी म्हणलं तुमचा हात गुण माझ्या स्वामीची शक्ती आहे म्हणलं अंगात माझ्या. डॉक्टरने सुद्धा नोल केलं ताई, मला म्हणले तुम्ही स्वामी सेवा करता का, अरे बापरे म्हणले हे तुम्हाला स्वामीने वाचवलं म्हणले. मग मी काय सांगितलं गणागोताने स्वामीला पैसे दिले नाही, पण मी भाड्यानं राहतो ते तिथल्या मालकीनीनं म्हणली मी तुम्हाला द्यायला लावते म्हणली, तुम्ही काही काळजी करू नका. तर त्या मालकीनीनं भाडं 9 महिन्याचं कधी द्यायचं तेव्हा द्या म्हणल्यावर भाडं सुद्धा मी उशिरात दिलं. 9 महिन्यानं माझ्या मोठ्या मुलांनी मी सारलं, 10,000 त्यांनी मला दवाखान्यात आणून दिले, माझ्या मुलानं 2 महिन्यात फेडले त्यांचे. अरे वा ताई, केवढा मोठा अनुभव आहे ताई तुमचा. लय मोठा अनुभव. मी काय सांगाले, आता 6वं वर्ष आहे बघा फक्त सेवा करते. तर ह्या एवढ्या ह्याच्यात का नाही, ह्या गेल्या वर्षीपासूनच मला एवढे अनुभव येईल. तर आता हे 2 अनुभव तर एवढ्या 2-3 आजचे, कालचा एक पोराचा, आजचा दुधाचा आणि ही आता गॅसचा, एवढ्या झटक्यात एवढा अनुभव मला एवढं स्वामीने वाचवलं की होता येईल. खरोखरच खूप सुंदर. आता तुमचा मुलगा पण बोलला ना, आता येणार नाही म्हटल्यानंतर त्याला पण आता टेन्शन नाही इथल्या वाईट लोकांची संगतीचं काय. मी तेच म्हणलं, मी काय म्हणलं, मी रात्री पण गेल्यावर म्हणलं पैसे पाठवले म्हणल्यावर धन्यवाद म्हणलं, स्वामी तुला माझा कोटी कोटी प्रणाम, तुला माझा लाख लाख प्रणाम म्हणलं. मी काय जरीही केलं तर स्वामी खरंच माझ्याच्यानं काय सुद्धा हे होणार नाही म्हणलं. खरं म्हणलं तू लई मला बातमी एवढी छान आली म्हणलं मुलाची. कसं झालं आई म्हणलं मी पैसे पाठवले, मी काही येत नाही बघा आता 6 महिने गाडीच घेऊन येतो म्हणला. मी म्हणलं बरं बाबा तू ये काय तर कर, पण मोटरसायकल घेऊन येतो तरच येतो गावात म्हणला. नाही तुम्ही माझ्याशी बोलला ना ताई, तेव्हाच मग म्हटलं खरोखर तुम्हाला मी म्हणलं नाही ताई तुमच्या मुखातनं काहीतरी येऊ द्या. तर तुम्ही काय म्हणलो दुसरे काय करू नका, तारक मंत्रातून स्वामीला बोला म्हणलो, येऊ देऊ नको त्याला वाईट संगतीत लागू देऊ नको त्याला. तुम्ही म्हणलं ना त्याला, तुम्ही त्यांना बोलत राहा स्वामीला. तर मी तसं बोलले, तुम्ही म्हणले तसंच. तुम्ही म्हणले ना वाईट संगतीत जाऊ देऊ नका, स्वामी त्याला चांगली तिथंच बुद्ध्या द्या, असं तुम्ही बोला, तारक मंत्र चालू.
तर ही बरोबर कालच्या लगेचच्या लगेच काल बरं का किती किती वेळ झाला तुम्हाला दुपारी बोलले तर संध्याकाळी 8-9 वाजता तर त्यानं मला म्हणला मी पैसे पाठवलेत म्हणला भाऊच्या मोबाईल माझ्या मोठ्या मुलाच्या मोबाईलवर आणि म्हणला 2,000 दिले ताई माझं सगळं खर्च जाऊन कपडे बिपडे इथं आल्यावर घेतले मी अंगावरच्या कपड्यातच गेलता ना. मग मी म्हणलं बरं जाऊ दे बाबा मी कुठं तुला काय म्हणाले खायला बी मी मेसची लावलेली असते ना डबे ती पैसे गेले मग म्हणलं जाऊ दे म्हणलं काय नसतंय बाबा म्हणलं. मग ती झालं कसं तर आणि आता पण बघा कसली परिस्थिती आहे ना. हो ना हो ना. नाही खूप मोठा अनुभवच आहे ताई. अनुभव आहे का ना लय मोठा अनुभव. हो. असंच असतं ताई. स्वामी आईला काळजी असते ना आणि पण बघा मी स्वामीला म्हणते काय सांग का आई तूच आहे बाप तूच आहे बहीण तूच आहे भाऊ तूच आहे गुरु तूच आहे. आणि मी स्वामीला गुरु पण करून घेतलेला आहे ताई. म्हणजे बघा ते त्यांचे गेल्या वर्षी का काहीतरी ती गुरु पौर्णिमा नसते का स्वामीची. गुरु पौर्णिमा. गुरु पौर्णिमालाच मी त्यांना गुरु करून घेतलेला आहे स्वामीला. म्हणजे घरीच्या घरीच केलं का तुम्ही गुरु त्यांना. घरच्या घरीच केलं मी. कसं केलं सांगू का तुम्हाला. सांगा की म्हणजे कसं की ऐकणारी जी लोक आहेत त्यांना पण तुमच्यामुळे आयडिया भेटेल ना. होय ना बरोबर आहे की. मी काय केलं माहितीये का त्यांच्या गुरुपौर्णिमा दिवशी त्यांना सगळे असं म्हणजे फोटो पुसून घेतला स्वामीला अभिषेक घातला पुन्हा झालं तर दुधानं त्या अभिषेक घालून करून मी परत काय केलं सांगते तुम्हाला. फुल गुलाबाचं फुल नारळ खडी साखर घेतली बरं का आणि तेवढं सगळं घेतलं त्यांच्या चरणाशी ठेवलं आणि परत मी स्वामी आईला म्हणलं हो स्वामी तुझा तर मंत्र हीच आहे म्हणलं श्री स्वामी समर्थ ही तर काय हीच नाही म्हणलं आणि मी तुम्हाला मग त्यांना सगळं बोलले आणि म्हणलं स्वामी तू माझा गुरु मी तुझा शिष्य आहे म्हणलं माझं तू मी जन्मोजन्मी ह्या जन्मात नाही जन्मोजन्मी मला तुझी सेवा करू दे तूच माझा गुरु राहा मी तुझा सेवक म्हणलं असं सगळं बोलले नारळ खडी साखर ठेवलं आणि मी म्हणलं आता माझं कान चुकणार मला कोण काय कळत नाही पण स्वामी आई तुम्हीच आहे म्हणलं ती सगळं तुम्हीच करा म्हणलं. मी आई धरले ना मला आई नसल्यामुळं मी स्वामी मग त्या आईनं मग मी गुरु केला तर आता सांगते तुम्हाला असं आता आपण म्हणत नाही का कच्चं गाडगं राहून जन्मात येऊन गुरु करावा. मी स्वामी आईला गुरु केलं ना. सगळं असं ठेवून मग त्यांच्या चरणाशी सगळं ठेवलं पाया पडले मग त्यांना म्हणलं तुम्ही माझे गुरु मी तुमचा शिष्य मला तुम्ही कुठल्या बी संकटात कुठल्या ह्याच्यात कुठल्या सुखादुखात मी सुख आलं तरी पण तुमची सेवा सोडणार नाही दुःख आलं तरी पण सेवा सोडणार सगळं असं बोललं आणि त्यांना म्हणलं तुम्ही माझा गुरु मी तुमचा शिष्य जन्मोजन्मी मला असंच गुरु द्या मी कुठं जाणार नाही तुम्ही असला माझा गुरु असताना मला गुरु करायची दुसरा गरज बी नाही असं सगळं बोलले आणि प्रसाद ते ठेवला केला आणि झाला गुरु. आता की असंच आहे ना ह्याच्यात पण गुरु करायचं म्हणलं तर लोकांकडनं कान फुकून ते घेतात ना एखाद्या कोणत्या ह्याच्याकडनं मग ते आता आपल्या स्वामी आईचा मंत्र श्री स्वामी समर्थ आहेच ना. आणि काय तुम्हाला माहिती असू द्या पण हे आपल्याला तर माहितीच राहणार ना. आणि शेवटी विश्वास महत्वाचा आहे ना ताई. विश्वास म्हणजे काय सांगते मला एवढी परीक्षा बी पहिलं भेटली पोरग मला ना मी सांगते काय दारू पिऊन माझ्या अंगावर यायचं एखाद्या बायकोला त्रास केला नसेल एवढं घाण शिव्या द्यायचो अंगावर यायचो काय तुझा स्वामी करतोय काय ह्याची पूजा करतीस हे स्वामी आहे का ह्यानं ही करतोय का तुझं चांगलं करणार आहे का असलं बोलायचा 4-5 वर्ष मला त्यानं असं तलवारीच्या धारावर धरल्यासारखं सारखी चिरचिर करायचं पिऊन यायचं चिरचिर करायचं आव एवढ्या लहान 8-10-12 वर्षापासून पहिला शिकून एवढा त्रास केला एवढा आणि तुम्हाला सांगते गेल्या वर्षी बी मी पडले माझा पाय मोडला मला चहा करून देत नव्हता नाश्ता करून देत नव्हता पुन्हा सांगते त्याच पायाला माझ्या खुर्ची हाणला तरी पण स्वामी आई म्हणायचं मी की लगेच काय व्हायचं नाही जायचं बाहेर निघून असं करत त्या स्वामी आईने म्हणले आता कुठवर म्हणून गेल्या वर्षी ह्या दिवसात मला एवढा त्रास केला की ह्या वर्षी तर त्यानं पुण्याला बी गेला ह्याच दिवसात. अरे वा स्वामी व्यवस्थितच केला त्याला एवढा म्हणजे तो रागीट आणि कोणा माया न करणारा तरी पण एवढं स्वामी त्याला. हो माझ्या आईला काय माझ्या बहिणीला बोलत नव्हता नीट मेहुण्याने सांगायचं माझ्या भावाने सांगायचं भावांना पण भावाचं दुकान आहे इथं तुळजापुरातच आंबेडकरच्या पुतळ्यापाशी असं वड्याचं दुकान त्या दुकानापुढे शिव्या द्यायचं भावाला आमच्या बहिणीचं ऐकायचं नाही माझ्या मुलींनी सांगितलं काय ऐकायचं नाही पुन्हाच ऐकत नव्हता एवढा रागीच म्हणजे दुनियात सुद्धा असं लिकरू नसेल कुणाला. अरे एवढं बेकार एवढं त्यानं असला डेंजर होता मग आता स्वामीने सगळं तर आता
फोन केला की आज दुपार कधी संध्याकाळी करू सकाळी करू टाइम मिळाल्यावर श्री स्वामी समर्थ आई चहा घेतलीस का आई तुझी काळजी घे मी काय माझं काय टेन्शन घेऊ नको मी व्यवस्थित राहतो मी तुला सोनं केल्याशिवाय आणि मोटरसायकल आणल्याशिवाय मी आपल्या गावाला येत नाही सगळ्यांनी मला नाव ठेवलं तुला पण म्हणजे कसला मुलगा आहे असं तसं फायदा केला हे सगळ्याचं हे करणार आहे आणि मी आता येणार नाही तुळजापूरला मला येऊ वाटत नाही मला तुळजापूरचं तोंड बघू वाटत नाही म्हणला. नाही बरं झालं की हो ताई तुम्ही खुद्द तुळजापूरच्या ना. हा म्हणजे मी तुळजापुरात राहते मी आता का नाही बघा माझं माहेर तुळजापूरच आहे आणि मला इथं येमायचं गाव राहतील मग तिथं दिसतं तर ती नवरा लहानपणी लेकरं टाकून दिले तसं इथं तरी मी पोरगा असं त्रास करायल्यावर अंबाबाईला स्वामी यायला म्हणायचं मी तुळजापूर सोडून जाते कुठं निघून जाते म्हणलं का नाही अंबाबाईनं स्वामीनं मला कुठं जाऊ दिलं नाही ह्याला जाऊ दिलं पण मला जाऊ दिलं नाही. नाही आता मुलाला एवढं व्यवस्थित स्वामींनी केलंय म्हटल्यानंतर आता काय नाही काळजी करायची ताई. आता काहीच नाही ताई मी काय सांगायला लागले एवढं त्यानं रात्री मला म्हणलं आई मला जेवण्याची व्यवस्था तू भेंडी करत होती मला भेंडी आवडत होती तर मला भेंडी पण मिळते म्हणला चहा बिस्किट असते म्हणला पुन्हा जेवण असतंय सगळं आहे म्हणला नीट पगार 18,000 आहे म्हणला. अरे वा वा. हा म्हणला तर लय मस्त आहे तू आई मला तुझ्या पायातली रॉळ काढली की तूच माझ्यापाशी येऊन थोडे दिवस राहा मी म्हणलं तुझ्याकडे येते दीदीकडे बी जाते म्हणलं मुंबईला बर म्हणला असली मला ताई खरं आज वाटायला मला आज एवढं मला खरं आनंद जगण्यात माही नाही इतकं झालंय आज माझं चांगलं. नाही खूप मोठाच अनुभव आहे ताई तुमचा. मोठा अनुभव आहे बघा गेल्या वर्षी एवढं मला मदत केली स्वामीने कुठल्या तर रूपात येऊन ते घरमालकांनी भाडं पण राहू द्या म्हणजे सगळं भाडं झालं तर दोघांनी ठरलं घरी तिथं दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये पैसे आणून दिले पुन्हा ती कसं तर झालं ती झालं तुम्हाला सांगते आजचं बघा की किती मला तेवढ्या गॅस कसं असते बघासारखं एक सेकंद सुद्धा लागत नाही ताई. शेकंद सुद्धा लागत नाही. हो ना. बघा तुम्ही खरं बघा मी खोटं बोलत नाही ताई. नाही हो ताई तुम्ही का बरं खोटं बोलाल आणि आपले स्वामी भक्त कधीच नाही कोणाला खोटे बोलणार नाहीत काही नाही. आपण स्वामीचे भक्त म्हणल्यावर आपल्याला खोटं हे कुणासंग राग कुणाचं काय साड्या कसं आहे बघा ह्याच्यात पण कुणाची निंदा करायची नाही कुणाची साडी सांगायची नाही खोटं बोलायचं नाही कामाला गेलं तर काम आपण प्रामाणिकपणानं करायचं तर तुम्हाला एवढं सांगते खरंच की आपण मी कधी कुठलं काम सांगू द्या मी कधी काम नाही म्हणत नाही काम पायात रॉड असून सुद्धा मला स्वामी आहे ना लोक म्हणते मी 5.5 महिन्यात कामाला गेले एवढं पायात रॉड असून मी कसलं काम करते लहळी माझ्या अंगात स्वामीची ताकद आहे स्वामी. हो ना ती स्वामींच्या जपाची आणि स्वामींचा भक्त आहे स्वामी म्हणजे काय ब्रह्मांड नायक आहेत मग तुम्हीच विचार करा. तीच म्हणते की ब्रह्मांड नायक आहेत आणि स्वामीची शक्ती तुम्हाला सांगते तारक मंत्राचं तारूनच येतेच का नाही. हो तारक मंत्र हा तारणारच मंत्र आहे अमृत समान काम करतो. एवढे व्हिडिओ ऐकते ताई मी तारक मंत्राचे तुमचा दुसऱ्या अजून 5-6 जणीचे व्हिडिओ ऐकले पुन्हा अजून ती अभिलाष दादा म्हणून त्यांची पण तारक मंत्राचे व्हिडिओ ऐकले. तारक मंत्राच्या तीर्थात एवढी शक्ती आहे ताई माझं डोकं दुखत होतं डोकं सुद्धा राहिलं माझं. एवढं भयानक डोकं दुखायचं मी तीर्थाचं थोडं असं कपाळ लावायचं तीर्थ प्यायचं गुडघा माझं मी बाहेर पडून विकायला गुडघा दुखत होता रवाडच्या पायाचा तर गुडघा मला त्रास करायचा दुसरा याच्यावर बाहेर पडायचा ना दुसऱ्या तर एवढा ती पण कसलं दुखत नाही काही. अरे वा. होय म्हणलं तर एवढं म्हणजे खरंच मला एवढा असं म्हणजे आनंदच माझा मायना गंगनाथ मान्यवनी झाला बघा. एवढ्या मोठ्या संकटातून जर स्वामींनी बाहेर काढलं तर केवढा मोठा आनंद ताई. तीच म्हणाली की पाय मोडला मला महिन्यात एका चालले डॉक्टरनं आजोब केलं म्हणला तुम्ही पायऱ्यात सोडून आलो आणि वाकर कुठं आहे हो म्हणला मी म्हणलं घरी. अरे बापरे माझा पेशंट कधी असा बिन वापरता चालला नाही मला चमत्कारच वाटायला म्हणला. मी म्हणलं सर म्हणलं तुमचा हात गुण माझ्या स्वामीची शक्ती. अरे बापरे म्हणलं स्वामीची शक्ती म्हणल्यावर मग काय नाही म्हणलं तुम्ही आणि बंदिस्त मला लोक म्हणायचे वर्षभर 6 महिने उठत नाही चालत नाही. आमच्या बहिणीचा ते सुद्धा म्हणायचा बहीण आम्ही जवळच आहोत तर ती सुद्धा मला म्हणला मी म्हणत होतो की तुम्ही चालत नाही बहिणीची नणंद आली करमाळ्या तिनं म्हणली आमच्या इथं एक बाई पडली आहे म्हणली अशी तरुणीच आहे म्हणली तुझ्यासारखी जवान तर म्हणली तिनं 6 महिने चालली नाही म्हणली आणि तू एका महिन्यात कशी चाललीस ग म्हणली मला आमच्या बहिणीची. ब्रह्मांड चालवणारे ती म्हणा मी भक्त आहे. ब्रह्मांड चालवणारे आपले स्वामी आहेत तर आपल्याला कशाचं
मग ती पण जास्त बघा की बॉम्ब सारखं असते का नाही ताई, मला तीच बघा आजी बोटाले असते. हा. नाही पण ताई खरोखरच खूप मोठ्या संकटातून तुम्ही वाचला ताई. मग आता बघा इथून कधी मला स्वामी कुठलाच त्रास होऊ देणार नाहीत ना. नाहीच संकट जरी आलं तर त्यांनी कशी तारतील ती सुद्धा माहिती होणार नाही. नाही आता इथून पुढे तुम्ही सगळं काही स्वामीच बघणार मी ताई. स्वामी माहीत करून ठेवलंय मी माझं. बघा मी काय म्हणलं, प्रामाणिकपणाने लोकांचं कष्ट करायचं आणि कुणासंग चुळी लांडी लगाडी करायची नाही, कुणाचं खोटं बोलायचं नाही, कुणाची साडी सांगायची नाही. हा. स्वामीचं हीच असतंय ना. हो. त्यांना काय पाहिजे, आपला भक्त आपल्यासारखाच पाहिजे. कुणाची साडी सांगायची नाही, कुणाची निंदा, कुणाचं काय आणायचं नाही. कष्ट करायचं आपल्या कष्ट अंगाला झळ लागू दे इतकं कष्ट करायचं. कष्टाचा पैसा स्वामी किती बी देतील आपल्याला. हो ना. आता बघ आणि स्वामींचं कसं आहे की तुला कितीही दुःख झालं तर तू दुसऱ्यांजवळ सांगण्यापेक्षा मला सांग. निश्चित. हा त्यांचं आवाज आहे ना, ते दुसऱ्याला सांगू नको. दुसरे रडून ऐकते, ते हसून जाऊन सांगते ते. मग स्वामीपाशी रडून जरी सांगितलं तर स्वामी आपलं किती तर दुःख हलकं करतेच ना. करतात अगदी न काही आपण मनात आहे तेवढं जरी रडून सांगा, कसंही सांगितलं ना स्वामींच्या समोर तर त्या एवढे भांडत होते ताई, मी भांडायचे स्वामी आईला. एवढं आईला आपण आईला एवढं भांडत नसताना मी एवढं भांडायचे. तू आई नाहीस, एवढं त्रास करतोय, कसाही आहेस, मला बघत बसतीस, तू चांगली नाहीस, एवढं बोलायची मी बघा. पण ती तुम्ही आईच्या नात्याने बोलत होता ना, तेवढ्याच प्रेमाने पण बोलत होता ना. हा आईच्या नात्यानं. तुला तुझ्या मुलीची काळजी नाही का, ती बी लेकरू तुझंच आहे, मी बी लेकरू तुझंच आहे. आई मी काय केलंय, अगं मी केलंय तर केलंय आई. आता गेल्या जन्मात काय पाप केलंय मला माहित नाही, पण आई मला एवढा त्रास का गं, आता तर कमी कर की गं, त्याची तीव्रता कमी करच म्हणायचं. मी म्हणायचं तू कसा आहेस बघत बसतीस ना, कसं करता त्यानं दिसतंय ना तू डोळ्यानं. बघत बस तू आई नाही कसा यायच ग, तू माझ्यासाठी आई नाही, सगळ्याचं करते, माझं का मला तू अशी त्रास देते. मला लई मी बोलायचो अगो ताई, काय बोलत होती तीच मला माहित नव्हतं. पण एवढंच बोलायची, भांडायची स्वामी संग, मोठ्यानं रडायचं. बघा मुलानं त्या बारक्यात मोठाला ते स्वामीचा फोटो आणलेला आहे तवा. आणि माझ्या बहिणीनं असं सांगते, मला स्वामीचं काय माहित नव्हतं, मला असंच बहिणीनं दिले, पोरानं त्रास करायला चालू केलं ना. अचानक म्हणली ताई, म्हणली ही तुला धर म्हणली ह्याची सेवा कर. मी घेतला आणि ते फोटो माळ्यावर ठेवला. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. अजून पुन्हा एक घरी कामाला गेल्यावर एका बाईनं कॅलेंडर दिलं. त्या कॅलेंडरवर स्वामी समर्थ. त्यांनी म्हणली तुमचं, मी म्हणलं वहिनी असं करताय पोरग, कसं करावं काय, ह्याची सेवा करा. मग त्यांनी बी दिलं, ती बी तसंच ठेवलं. कवापासून स्वामी माझ्याकडे, पण मी स्वामीचं लक्ष दिलं नव्हतं. म्हणजे स्वामी स्वतःहून तुमच्या घरी आले होते ताई. म्हणते हो ताई, पण मला कळलं नाही. मी माझ्यावर फोटो टाकून ठेवला, 3 वर्ष स्वतःच होता. पण स्वामींचं कसं आहे ताई, ज्यांना सेवेमध्ये घ्यायचं आहे ना ते काही घेतच असतात ताई. नाही, खूप सुंदर अनुभव आहे ताई. आणि तुमच्या आज बोलण्यातूनच तुम्हाला किती आनंद झालाय हे देखील समजतंय ना. मी ह्यांना बोलायला लागली. मग तीच म्हणाले, मी काय म्हणते सांगते की ताई, एवढं मला स्वामीनं खरं मी भांडले, पण त्यांच्या संग राग केले. मी एके दिवशी म्हणायचं मी निघून जाते, मला राहायचंच नाही, तुझी सेवा मी कधीच करणार नाही, एवढं म्हणले की अजून दुसऱ्या दिवशी मला कधी उठून सेवा करीन ते वाटायचं, मला. जोडले जातात ना हो ताई, जोडले जातात आपले भक्त स्वामींशी. होय ना. मग आणि नको वाटायचं बरं का मला करायला, पण मला केल्याशिवाय करमतच नव्हतं. आता बी एवढं काम आहे माझ्या मागं, पण मी स्वामीची सेवा केल्याशिवाय चहा सुद्धा पेत नाही ताई. अरे वा. खरंच चहा सुद्धा पेत नाही मी. सगळं झाल्यावर मला 10 वाजू दे, सगळं व्हायला मी 10ला चहा पाणी पिते. चहा नाही ना पाणी नाही. कसलं ऊन पडतंय, आंघोळ केल्यावर तर माणसं पाणी तर प्यावं. तरी सुद्धा मी चहा पाणी सुद्धा पेत नाही त्यांची सेवा केल्याशिवाय. मी असं काही सांगत नाही, पण खरंच मला जसं जेवढंही करते का माझ्या जीवाला मला आज वाटायले, म्हणजे तू मोठी एवढी तुझं काम आहे तुझ्या मागं, तू मोठी सुद्धा सेवा करू नको, एवढं 11 माळी जप एवढं ही, पण तारक मंत्राचं तुमच्या मुखातनं जे आलं त्यांनी पण तेवढंच कर, पण तुझं सॉल्व केलंय मी म्हणल्यासारखं झालं. म्हणजे लय काय करत बस नका. आता 2 नोकऱ्या राहिल्या बघा ताई माझ्या. काय सांगू का, मुलाचं लग्न आणि घर. होणार की हळूहळू. आता एवढं तुमच्या आयुष्यात. बहिणीला मी सांगितलं, मला अगं मी राहिलं
मला स्वामींनी असाच वाटत म्हणलं गॅसपासून कामावर पुन्हा दूध ग्रहण केलं म्हणलं तर आमची बहीण नवल करायला मी मला आता राहिली बघ माझं अनुभव तर अगं ताई म्हणजे ती पण तुझं चांगली करणारच म्हणजे तिच्या पण मुखातनं तीच आले तिला बाई बघा माझं बघून लई दिवस करत नव्हती नॉनव्हेज ती खायची पण आता तिनं पण 2 वर्ष झालं माझं बघून सेवा करायला स्वामी बहीण पण आमची. खूप सुंदर सुंदर अनुभव आहे ताई. मी बहिणीला सेवा करायला सांगितली पुन्हा माझ्या भावाच्या मुलीचा नवरा का नाही देणं केलं लई दारू प्यायला तिला म्हणलं तारक मंत्राचं तीर्थ कर आणि त्यांना प्यायला दे म्हणलं भाजी पोळी केली तर भाजी पोळी पण टाक म्हणलं आणि सारखं त्यांना पाणी प्यायला दे म्हणलं संकल्प सोड म्हणलं तुझं नाव तुला गोत्र माहित नसलं तर काश्यप गोत्र म्हणलं हळदी कुंकू फुल सगळं मी बघितलेलं आहे मोबाईल मध्ये मी सेवा ही संकल्प सोडून तारक मंत्राची सुरू केलेली. मग तिला सांगितलं भाषेला मी तर म्हणजे आता मी तसंच करते बघा आता. मग तिला पण फरक पडेल ना ताई. पडल मी तिला सेवा सांगितली माझ्या मुलींना तशीच सांगितली. आता मोठ्या मुलीनं म्हणलं नाही का 11 गुरुवार धरले ह्या मुलीला पण लय त्रास होता म्हणलं नाही का असं नवरा जरा बाहेरचं ही ती तर आता चांगलं आहे त्यांचं पण ती मी काय केले ती मुलीपासून ती आणि आता बघा माझा मोठा मुलगा बी स्वामीला तर सारखं जाते आणि असा गाडी टेम्पो चालवते इथं मोठा ऍक्सिडेंट झाला लोकांचा बाई मला काळी जर फाटलो म्हणता मला बघून माझा मुलगा असला माझं बोलणं असते स्वामी त्याच्या सोबत जावा त्यानं जशी गाडी चालवते तसं तुम्ही त्याच्या सोबत जावा त्याच्या सोबत या आणि माझं पोरग टेम्पो चालवतंय त्या मालक पण स्वामीचा भक्त आहे मोठा. अरे वा 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 ताई. नाही खूप सुंदर सुंदर अनुभव आहे ताई मी शेअर करते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो बघा या ताईंचा अनुभव खरोखरच किती सुंदर होते. तर जेव्हा स्वामींच्या सेवेमध्ये एखादा भक्त येतो तर त्याच्या आयुष्यामध्ये अनुभवांची लाईन लागत असते. इतके अनुभव की त्या भक्तांना आश्चर्यचकित करून टाकणारे अनुभव असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो हेच महत्त्वाचं असतं की जीवन जगत असताना साक्षात आपल्याला परमात्माने ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी जवळ घेणे ही काही साधी गोष्ट नाही आणि प्रत्येक संकटातून बाहेर काढणे ही देखील साधी गोष्ट नाही. म्हणून तर मी प्रत्येक वेळी म्हणत असते की श्री स्वामी समर्थांची भक्ती करणारे प्रत्येक भक्त हा खूप भाग्यवंत असतो. म्हणून तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामी चमत्कार हे खूप सुंदर करत असतात. अगदी आश्चर्यकारक असे स्वामींचे चमत्कार असतात. तर मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या तुळजापूरमध्ये राहणाऱ्या या ताईंचा अनुभव खूप सुंदर होते. प्रत्येक अनुभव खूप सुंदर होता. तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. जर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव हे नक्की शेअर करायचे आहेत. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर एक अनुभव तुमचा ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होऊ शकते. आणि आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा तुम्ही स्वतःजवळ ठेवायचा नाही तर सर्वांना शेअर करायचा आहे. कारण तुमच्या अनुभवातून खूप काही लोकांना मदत होत असते. खूप काही लोकांना खूप काही शिकण्यास मिळत असते. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.